आज आम्ही आलेलो आहे आमच्या गावाला आणि आज रक्षाबंधन सुद्धा आहे आणि आज जे आप्पा आहेत त्यांचं वर्ष श्राद्ध सुद्धा आहे पडलेलं आहे आणि आपल्या इथे थंडी सुद्धा वाजते आणि ऊन सुद्धा पडतंय आणि हे बघा ह्यांचं दोघांचं काहीतरी चाललं होतं. त्याच्यानंतर मग मी ह्यांना म्हटलं काय करताय तुम्ही, म्हणतात मोबाईल बघणं चाललाय शिनेगाच्या. त्याच्यानंतर वियांशचं बघा काय चाललेलं आहे, वियांश आणि गण्याचं. आणि हे आहेत माझे पप्पा. त्याच्यानंतर बघा वियांश आणि गण्या कसे खेळत आहेत. गाण्या मस्त सायकलवर बसल्या आणि त्याला जायचं बॅट बॉल घेऊन खाली खेळायला. आणि त्याच्यानंतर ही गाडीचं पूर्ण डिक्लेअरिंग झालं. जे सामान वगैरे होतं ते माझ्या साईडला आणून ठेवलं होतं. आमचे कपडे वगैरे आजचे सगळे नवीन कपडे घालायचे होते. त्याच्यानंतर इथं बघा मस्त हिरवगार मस्त वारं सुटलं होतं आणि आमच्या मागं बघा किती झाडं वगैरे आहेत आणि इकडे घर वगैरे शेड वगैरे सगळं आहे. त्याच्यानंतर मी तुम्हाला माझं घर सुद्धा दाखवणार आहे गावचं. अजून एक रूम आहे. त्याच्यामध्ये इथं वर बघा हे सगळं हे आहे आणि इथं एक बेड सुद्धा आहे झोपण्यासाठी. आणि त्याच्यानंतर इथं सगळे आमचे धान्य वगैरे असतात आणि हे आहे घरचे सगळे धान्य. त्याच्यात आहे चूल आतमधली आणि इथं सगळ्या काटक्या वगैरे. आणि इथं काकी बघा हे धुईचं आहे. आणि हे आहे माझी काकी म्हणजे आणि हा आहे माझा काका. त्यांची ही आवळीची पानं. त्याच्यानंतर हे बघा हे सगळं नाहीच. मग हे आहे आमचं आंब्याचं झाड. त्याच्यानंतर हे बघा इथं झाडं लावलेली, हे कोंबड्या वगैरे खूप मस्त आहे. आणि इथं पाहू शकता हे आहे बाहेरची चूल. जर समजा पाऊस येत आहे तर आम्हाला आतमध्ये जावं लागतं. आणि हा आहे खूप जणांसाठी, खूप जण असतील तर ह्याच्यामध्ये पाणी गरम करू शकतो. आणि ही पाहा ही पेरूची झाडं, ह्याच्यामध्ये मस्त छोटे छोटे पेरू आलेले आहेत. मी आता ते थोड्या वेळाने मोठे झाले की मग आम्ही खाणार ते पेरू. मस्त पेरू आलेले आहेत, किती सारे पेरू आलेले आहेत. त्याच्यानंतर हे आहे झाड, हे आंब्याचं आहे झाड वाटतं. हे आहे आंब्याचं झाड. त्याच्यानंतर हे आहे मस्त मोठं असं नारळाचं झाड. आणि त्याच्यानंतर मग आता आपण जाऊया थोडंसं मागच्या शेतात सुद्धा. हे सुद्धा पपईचं झाड आहे. तुम्ही पपई खाता का हे मला कमेंट करून नक्की सांगा. तर ह्याच्यानंतर हे आहे आमचं